माझा शेवटचा सेगमेंट आहे. मी वेध घेण्याचा प्रयत्न करतो की मुस्लिम समाजासाठी MIM ही चांगली संघटना होऊ शकते का. याचं कारण असं की विकासाची भाषा करायची, मात्र सार्वजनिक व्यासपीठावर धर्मांध प्रवृत्तींचं जे आहे ते प्रदर्शन करायचं. मी विश्वंभर चौधरी यांच्याकडे जातो. विश्वंभर चौधरी, मला हे सांगा की अब्दुल कादीर मुकादम यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि वारिस पठाण यांनी दिलेलं उत्तर याच्यामध्ये तफावत का. आणि मुकादम असं म्हणतात की RSS असो किंवा भाजप असो हे धर्मांध जर असतील तर त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न MIMचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वारिस पठाण जे मुद्दे मांडतात ते चुकीचे आहेत. नक्की नक्की 100%. मुकादम सरांनी जो एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला तो फार महत्त्वाचा आहे की शेवटी विचार संस्कृती तुम्ही काय देताय. हे बघा, आपण RSS आणि ह्या भाजपा वगैरे आपण बद्दल बोलतोच, पण इथली मुख्य धारा हिंदूंची ही सेक्युलर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सेक्युलरिझम मी नेहमी म्हणत असतो की या देशामध्ये जिथपर्यंत अशा जास्त गल्ल्या आहेत जिथे दंगली झालेल्या त्यापेक्षा दंगल न झालेल्या गल्ल्या जास्त आहेत आणि दंगली झालेल्या शहरांपेक्षा दंगल न झालेली शहरं जास्त आहेत, तोपर्यंत भारत हा सेक्युलर आहे. आणि तो सेक्युलरिझम हिंदू आणि मुसलमानांनी परस्पर सहकार्याने सांभाळलाय. भले नेत्यांनी काय त्याच्यात तेल टाकायचा प्रयत्न करायचा ते करू, पण जो महत्त्वाचा मुद्दा आहे की विचार संस्कार कोणता. वारिस पठाणांनी एवढं सांगावं की MIM भारतीय राज्यघटनेला मानतं का. भारतीय राज्यघटनेप्रमाणे निवडून यायला ते मानतात, पण भारतीय राज्यघटनेचा जो आत्मा, जो मुकादम सरांनी सांगितला, धर्मनिरपेक्षता. चौधरी साहेब, मी तुम्हाला थांबवतो. थेट वारिस पठाण यांनाच विचारतो की वारिस पठाण साहेब, जसं अब्दुल कादीर मुकादम यांनी म्हटलं की समान नागरी कायदा तुम्ही मानायला तयार आहात का, काय भूमिका आहे तुमची. कारण विश्वंभर चौधरी पण हेच विचारतात. हम तो इलेक्शन लड़ रहे हैं डेवलपमेंट के लिए, विकास के लिए, लोगों के उद्धार के लिए. आप मुझे बताइए, अगर हमारे को इन लोग ने सब कुछ मुसलमानों के लिए, दलितों के लिए, क्रिश्चियनों के लिए सरकार ने कुछ किया होता तो क्या हमको आने की जरूरत थी? नहीं. और आप खुद देख लीजिए, सबूत है इसका कि इस चुनाव में जो बांद्रा ईस्ट की मैं बात कर रहा हूँ, इस चुनाव में भी लोगों ने हमको पूरी तरह से समर्थन दिया. 15,000 हमको वोट मिले. नहीं, सवाल ये नहीं है वारिस जी, सवाल ये नहीं है. मेरा विश्वंभर चौधरी और अब्दुल कादिर मुकादम ने कहा है कि अगर आप इस देश को मानते हो तो समान नागरिक कायदा जो है उसके ऊपर आपकी क्या बहस है. अरे हम तो इस देश को पूरी तरह मानते हैं. हम तो ये कहते हैं कि जितना हमको हमारे मुसलमान होने के ऊपर गर्व है, उतना ही हमको हिंदुस्तान होने के ऊपर गर्व है. और जिन्ना की 2 नेशन थ्योरी तो जी वो हमने ठुकराई है. अगर हम वो थ्योरी को अपनाते तो आज ये वारिस पठान आपके सामने बैठ के बात नहीं कर रहा होता. ये जो जिन्ना की थ्योरी लेके बैठे वो बाहर चले गए और हम आज भी यहाँ हैं और हम पूरी देश की उन्नति के लिए, विकास के लिए काम कर रहे हैं. आप लोग ने जिसको वोट बैंक बना के रखा था मुसलमान को आज तक, अगर उसको आज भी जागरूक नहीं करोगे तो मुसलमान किस तरह से जागरूक करोगे वारिस जी. इस तरह से आपने भाषण जो देखा है, नहीं आप देखिए भाषण जो देखा है आपने, हमने भाषण पे आ रहा हूँ. हाँ, मैं भाषण पे आ रहा हूँ. हाँ, अब RSS की आइडियोलॉजी आप देखिए. हाँ, आप सुनिए, आप RSS की आइडियोलॉजी देखिए कि 4-4 बच्चे आप पैदा करो. अरे हम 4-4 बच्चे नहीं 10 बच्चे पैदा करेंगे. आप स्कूल दो, एम्प्लॉयमेंट दो, एजुकेशन दो, अच्छे घर दो. क्यों नहीं करेंगे. आप तो कुछ नहीं कर सकते हो. आपने तो शादी नहीं की, आपने बच्चे पैदा नहीं किए और आप ये हमारे ऊपर डाल देते हो. तो हमारा आइडियोलॉजी का फाइट है. उन्होंने कहा तो कुछ नहीं और हमने कहा तो हमारे पे प्रॉब्लम. अरे हमसे बड़ी सेक्युलर पार्टी आज की तारीख में कौन होगी इंडिया में. आप बताइए. हमारा तेलंगाना में 7 MLA, 1 MP है और पूरे मुसलमानों के लिए, पूरे माइनॉरिटी नहीं. पर वारिस जी, नहीं, मेरी चर्चा यही है कि जो दूसरी पार्टियां कर रही है वही आप कर रहे हो ना. आप खाली मुसलमानों को भड़का रहे हो. ऐसा लोग कहते हैं कि भड़का रहे हो, उनका ही वोट बैंक तैयार कर रहे हो आप. नहीं, दूसरी पार्टियां मुसलमानों को सिर्फ अपना वोट बैंक बना के रख रही थी. हम मुसलमानों के विकास की बात कर रहे हैं, दलितों के विकास की बात कर रहे हैं, आगे देश की उन्नती की बात कर रहे हैं. माझं याच्यावर फार मोठं ऑब्जेक्शन आहे. मला एक स्त्री म्हणून हे जे RSSचे मोहन भागवत असू दे किंवा मुस्लिम नेते असू दे किंवा ते साधू आणि कोण कोण आहे साध्वी, हे सगळं काय चाललेलं आहे. महिला म्हणजे काय तुम्हाला मुलांना जन्म देणारा कारखाना वाटला काय. मला प्रत्येक स्त्रीला आवाहन करायचं, मग ती हिंदू धर्माची असो, मुस्लिम धर्माची असो, आदिवासी असो, मागासवर्गीय असो, स्त्रियांनी आता एकत्र आलं पाहिजे. किती मुलांना जन्म द्यायचा तो आमचा अधिकार आहे. कारण प्रत्येक मूल 9 महिने जन्माला घालणं, त्याला जन्म देणं, त्याला खूप यातना सहन करायला लागतात. एक मूल
मोठं करायला सुद्धा महिलेलाच तो सगळा त्रास सहन करायला लागतो. आणि हे अशा प्रकारे वक्तव्य करतायत की 10 मुलं पैदा करा, 4 मुलं पैदा, काय प्रकार चाललेत? अशा प्रकारची भाषा हे वापरू कसं शकतात? म्हणजे हे काय मशीन आहे का स्त्रिया? म्हणजे मला एक सांगायचंय की हिंदू मुस्लिमांचे जेव्हा जेव्हा दंगे होतात तेव्हा लहान मुलं आणि स्त्रिया त्याच्या बळी ठरतात. आपण गुजरातला बघितलं असेल, आपण मुंबई बॉम्ब स्फोटात आणि नंतर दंगे झाले त्याच्यामध्ये स्त्रिया आणि मुलं होरपळली गेले. आता हे सगळं बंद केलं पाहिजे. अशा प्रकारे बोलायचा कोणालाही अधिकार नाहीये. आणि मी सगळ्या भारतीय स्त्रियांना सांगेल की तुम्ही सगळ्या जणी एकत्र या आणि अशा प्रकारचे जो धर्माचं राजकारण करत असेल आणि तुम्हाला एक मशीन म्हणून वापरत असेल, ह्या लोकांना यांची लायकी दाखवून दिली पाहिजे, यांची जागा दाखवून दिली पाहिजे. आणि ह्या मतदानामध्ये व्होट बँक म्हणून जे मतदान केलं जात आहे आपल्या देशातल्या 50% ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की अशा प्रकारचे हिंदू आणि मुस्लिमांचं राजकारण करणाऱ्यांना याच्या पुढे आम्ही मतदान देणार नाही. आम्ही काही मशीन नाही, आम्ही काही वस्तू नाहीयेत, म्हणून प्रत्येक स्त्रीने आता हे ठरवलं पाहिजे. ठीक आहे. अब्दुलजी बोला. मगासपासून तुम्ही प्रश्न विचारतोय, मूळ प्रश्नाला बगल देऊन बाकीच्या गोष्टी वारिस पठाण साहेब सांगतायत. आता ह्याला काय म्हणायचं? तुमचा प्रश्न काय होता की तुम्ही समान नागरी कायद्याला पाठिंबा देणार का? तुम्ही सेक्युलर म्हणताय तर तो प्रश्न ते टाळतायत. आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही विकासाचे प्रश्न घेतलो. स्त्रियांना संरक्षण देणं, आज मुस्लिम कायद्याप्रमाणे स्त्रियांच्यावरती जे अन्याय अत्याचार होत आहेत ते बंद करणं हा विकास नाही का? आणि तो महिलांच्या विकासाला यांचा पाठिंबा आहे की यांचा विरोध आहे ते ती गोष्ट नेमकी टाळतायत. ते त्याविषयी एक शब्द बोलत नाही. महिला के विकास के लिए हम काम कर रहे हैं. हमारी जो ये सवाल का जवाब दीजिए वारिस साहब, ये सवाल का जवाब दीजिए कि आप समान नागरिक कायदे को लिए मंजूर है क्या? सीधा यस और नो. हम समान नागरिक के लिए तो कर रहे हैं, हम किसके लिए? नहीं, ये लैंग्वेज बहुत समझ नहीं रहा हूँ. ये भाषा नहीं चाहिए. ये भाषा नहीं चाहिए कि इस देश के अंदर सबों के लिए एक कानून चाहिए. सुनो, शरीयत के कानून में कुछ कमजोरियां हैं, वो दूर होने के लिए उसमें कुछ तब्दीली होना चाहिए. ये आपको मंजूर है क्या? बोलो. अरे इसका जवाब आप देते नहीं है. ये कहते हैं कि हम तो लोगों के लिए, बस वो लोगों के लिए बातें करते हैं. इससे विकास नहीं होता है भाई साहब. अरे आप सवाल ही क्या कर रहे हो? आपका सवाल ही बेबुनियाद है. नहीं वारिस जी आप सवाल सुनिए. वारिस जी आप सवाल सुनिए. वारिस जी आप सवाल सुनिए, उसके ऊपर जवाब दीजिए. मेरे पास बहुत कम वक्त है. अब्दुल कादिर जी प्रश्न विचारा आपण. येस और नो. संविधान ने यह कहा है कि सब भारतीयों के लिए एक सामाजिक कानून चाहिए. वो आज 65 साल के अंदर हुआ नहीं है. इसके लिए कि मुस्लिम समाजों के जो पारंपरिक नेतृत्व है, जो नेता है, वो उसको विरोध करते आए हैं. शाहबानू केस के अंदर सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट दिया वो बदल करने को लाने वाले मुस्लिम ही थे. इस पर आपकी क्या पोजीशन है? यस और नो, ये बोलिए. बाकी हम तो कॉन्स्टिट्यूशनल की बात करते हैं. हम तो कॉन्स्टिट्यूशनल दायरे के अंदर, शरीयत के कानून के अंदर तब्दीली होनी चाहिए कि नहीं चाहिए? हम तो इसका आप जवाब नहीं दे रहे हैं. हम सिर्फ मुसलमान दलित के लिए नहीं करते, हम तो ओवरऑल डेवलपमेंट और विकास की बात करते हैं. ये डेवलपमेंट की बात कर रहा हूं. मोदी जी खुद बोलते हैं आप डेवलपमेंट के लिए नहीं काम करना चाहते हो. आप किस लिए काम करना चाहते हो? डेवलपमेंट के लिए नहीं करना चाहते हो आप? तो किस लिए करना चाहते हो आप? विकास के वोट को किस लिए लेना चाहते हो? डेवलपमेंट के लिए नहीं, आपके खुद के पर्सनल फायदे के लिए आप वोट लेना चाहते हो क्या? विलास जी मला एक मिनिट ठीक आहे. अब्दुलजी थांबा. वारिसजी रुकिये. नाही ठीक आहे. राहीताई, मी बराच वेळ राहीताईंकडे गेलो नाही. राहीताई बोला, नंतर विश्वंभर चौधरी बोलतील. वारिसजी सुनिये. राहीताई बोला. ते समानतेबद्दल काहीच बोलत नाही. त्यांच्या महिला किती पारतंत्र्यात आहेत त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीत. कुठली विकासाची भाषा करतायत? त्यांच्या महिलांना अधिकार आहे का किती मुलं होऊ द्यायची ह्याचा? ह्याचं उत्तर ते देतात का? आणि ते अशा गोष्टी करतायत की कोणी किती जागरूक करना है, उनको एजुकेशन देना है, उनको एम्प्लॉयमेंट देना है, हमको लोगों को एम्प्लॉयमेंट देना है. वारिसजी अजूनही बुरख्यात आहेत. वारिसजी काय म्हटलं मला ऐकायचं नाही. हा ठीक है. वारिसजी आप चुप रहेंगे तो आपको सुनाई देगा. भारतीय घटनेप्रमाणे. चला राहीताई पटकन बोला. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आम्ही निवडणूक लढवतो असं ते म्हणतात. तेव्हा भारतीय राज्यघटनेची ती स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही तत्व आहेत त्याचं पालन हे करतात का? त्याचा हे लोक पुरस्कार करतात का? त्याचा प्रचार करतात का? म्हणजे त्यांच्या सामाजिक सुधारणा ज्या करायला हव्या आहेत त्याचं ते काही बोलत नाहीत. विकास म्हणजे काय ते त्यांनी स्पष्ट करावं. ठीक आहे.
वारीजी तुम्ही ऐकलं विश्वांबर चौधरी आपलाही प्रश्न लगेच पठाण यांना विचारायचं कारण असं की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. नहीं ते अगदीच उत्तर टाळतात म्हणून त्यांना 3 प्रश्न. पठान साहब शायद मराठी में आपको समझना है इसलिए मैं हिंदी में बोलता हूँ. नंबर 1, क्या आपको, जैसा मुकादम जी पूछ रहे हैं, क्या आपको कॉमन सिविल कोड की बात कीजिए, विकास की बात नहीं है, कॉमन सिविल कोड पर आपकी सहमति है क्या, आप उसको लागू करने वाले हैं क्या. नंबर 2, जिस स्वतंत्रता की और खास करके महिलाओं की जो संविधान में बात हो गई, क्या उससे आप वाकिफ है और क्या उससे आप कटिबद्ध भी है. 2 और तीसरा, एमआईएम के किसी भी प्रोग्राम के तहत अंत में राष्ट्रगीत क्यों नहीं गाया जाता, राष्ट्रगीत से क्यों परहेज है आपको. कांग्रेस गाता है क्या? आपने कांग्रेस की पब्लिक मीटिंग अटेंड की है? आपने कांग्रेस की पब्लिक मीटिंग अटेंड की है? बताओ मुझे, कांग्रेस ने कौन सी पब्लिक मीटिंग में राष्ट्रगीत गाया? तो क्या आप उसको राष्ट्रीय बोलोगे? बीजेपी की आपने मीटिंग अटेंड की है? आप कौन सी एक बात मीटिंग के बाद बताइए बीजेपी ने जी, राष्ट्रगीत एक गाया है? वीडियो बताइए. आप पहला रिसर्च करो, हिस्ट्री देखो, उसके बाद सवाल करो मेरे को. आपका एक पहले वीडियो रिसर्च करो. बताइए. आप मीटिंग में जाओ, एमआईएम public का meeting एक में आप वीडियो चलो, बताइए. public meeting में एमआईएम का BJP की. एक वीडियो और बताइए आप जिसमें जाके राष्ट्रगीत बताइए है. मुझे, क्या बीजेपी की किसी पब्लिक मीटिंग के बाद में राष्ट्रगीत हुआ है? क्या कांग्रेस की किसी पब्लिक मीटिंग के बाद राष्ट्रगीत हुआ है? उनको आप ये सवाल नहीं करोगे, सवाल सिर्फ हमको करोगे. पठान क्योंकि साहब आप बहुत क्या सारे नहीं मीटिंग चाहते? में हुआ है. एक भी वीडियो मुझे बताइए. एमआईएम का एक वीडियो मुझे बताइए मैं गया हूं जिसमें कभी कांग्रेस भी की आपने मीटिंग में, राष्ट्रगीत मैंने कहा देखा बोला होगा. राष्ट्रगीत. एक वीडियो आपका बताइए कहीं भी. मैंने गया हूं पब्लिक कांग्रेस की मीटिंग में, आपका मैं एक गया हूं, वीडियो मैंने कोई नहीं देखा बताइए राष्ट्रगीत जिसमें कभी होते आपका हुए. राष्ट्रगीत हुआ है. आप कांग्रेस की आपका बताइए एक जिसमें वीडियो बताओ बताइए राष्ट्रगीत जिसमें की वीडियो. एमआईएम ने राष्ट्रगीत गाया है. तो आप कांग्रेस की कोई मीटिंग बताइए जिसमें हुआ है राष्ट्रगीत. आप कुछ भी ऐसा बोलोगे, एविडेंस रखो. मैं कि भाई कांग्रेस इस का मीटिंग में कोई, मैं राष्ट्रगीत कांग्रेस हुआ की था, नुमाइंदगी नहीं तुम्हारी कर रहा मीटिंग में नहीं हूं. मैं हुआ इस था. देश के स्वतंत्र देखेंगे, भारत के, आप ये मत कहो मैं कि आपको भारत देश के से प्यार है, हमको नहीं. नागरिक की आपको तौर पे जितना बोल रहा हूं. प्यार है, नाही उससे चला 10 माझा गुना माझा ज्यादा वेळ इस देश संपलाय. को- वारिस पठाण माझा वेळ संपलाय. विश्वंभर चौधरी, अब्दुल, चला मी शेवटची कमेंट अब्दुल कादिर मुकादम यांच्याकडून घेतो. खूप सिनियर आहेत, खूप विचारवंत आहेत. अब्दुलजी, ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर मला हे सांगा की एमआयएम ची दिशा नेमकी काय आहे, माती भडकावण्याची की विकासाची? विकासाच्या आड ते माती भडकवण्याचं काम करतायत. म्हणजे एका अर्थाने ते धर्मवादी राजकारण करतायत. आता त्यांच्या ह्याच्या मागे मगासपासून मी बघतो जो फोटो कुठला आहे, जिनांचा फोटो आहे. जिनाने या देशाची फाळणी केली. म्हणजे विभक्तवादी हे राजकारण आता त्याच प्रतीक घेऊन पुढे करणार आहेत का? की ह्या बदलत्या परिस्थितीत आम्ही मुसलमानांना काय सांगणार आहोत की ह्या देशामध्ये तुम्ही कसं राहायला पाहिजे, कुठले संस्कार घेतले पाहिजेत, कुठली वैचारिक भूमिका घेतली पाहिजे. विकासाचे प्रश्न किंवा विकासाचा जो काही फायदा आहे तो त्यांच्यापर्यंत पोचायचा असेल तर त्याचा डायरेक्ट संबंध त्यांच्या वैचारिक भूमिकेशी आहे. हे वारिसांना कधी कळणार आहे की नाही ते मगासपासून मुख्य प्रश्न टाळतायत. येस किंवा नो बोलत नाही आहेत. समान नागरी कायद्याचे बोलत नाही आहेत किंवा चला, ठीक आहे. कुटुंब नियोजन केलं ठीक आहे. पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यावरती बोलत असे नाही आहेत. अनेक पैलू या चर्चेतून बाहेर आलेले. वारीजी आपल्या खूप आभार. अब्दुल कादर मुकादम आपले आभार. राईताई, विद्याताई, फरीदजी आपले खूप आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात. मी वेध घेण्याचा प्रयत्न केला की एमआयएमची नेमकी भूमिका काय, एमआयएम मुसलमानांची माती भडकवतायत का, हा वेध घेण्याचा प्रयत्न केला. मान्यवरांनी आपले मतं मांडलेले आहेत. तुम्ही विचार करायचा की नेमकं काय होतं. मी चर्चा इथेच थांबवतो. आपण पात्रा. जय महाराष्ट्र. थेट अचूक बिनधास्त.